4 फोल्डमध्ये अस्त्रचा कापड घेतलेला आहे. आधी लेंथ घेणार आहे 10 इंच आणि 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेऊन घेत आहे. त्यानंतर आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे. लहान मुलीचं असल्यामुळे मी ते 4 इंच शोल्डर घेते आहे आणि 4 इंच आर्महोल घेत आहे. आर्महोलचा शेप देऊन देऊ. त्यानंतर इथे वरती नेक घ्यायचा आहे. 2 इंच घेत आहे. मला शोल्डर छोटा पाहिजे आणि नेक थोडा ब्रॉड पाहिजे आणि 3.5 इंच नेक लेंथ घेऊन शेप देऊन दिलेला आहे. शोल्डर छोटा हवा असल्यामुळे आर्महोल थोडा आत घेऊन शोल्डर हा छोटा करून घेत आहे मी आणि आता आपण हे कट करून घेऊ. अस्तर ठेवून जसाच्या तसा फ्रंट मी आता कट करून घेणार आहे. याचमध्ये मी बॅक पण कट केलेला होता अस्तरमध्ये, तर तो बॅक साईड आपण आत्ता मेन फॅब्रिकला कट करू. हा बॅक आहे, त्यासाठी सेम शोल्डर घेतलेला आहे. सेम पद्धतीने नेकसुद्धा मी 3.5 इंच घेतले आहे आणि खाली पूर्ण बॉटमपर्यंत असा शेप देऊन घेतलेला आहे. आता हा फ्रंट अस्तर आणि मेन फॅब्रिकवर ठेवून मी नेकचा शेप गोल स्टिच करून घेणार आहे. पूर्ण नेक आणि आर्महोल हे आपण आता स्टिच करून घेणार आहोत. इथे मी कॅनव्हासचा वापर किंवा बक्रमचा वापर केलेला नाही आहे. ही इझिली बिगनर असेल तर हे इझी पद्धत आहे. इझिली आपण अशा पद्धतीने स्टिच करू शकतो. जर तुम्हाला कॅनव्हास कसा करायचा हे जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी ते सुद्धा सांगेल. अशा प्रकारे मी नेक स्टिच करून घेतला आणि आर्महोल सुद्धा स्टिच करून घेणार आहे आणि एक्स्ट्रा फॅब्रिक कट देऊन जो एक्स्ट्रा फॅब्रिक आहे आपण स्लॅश मारून कैचीने आता हा कट करून घेऊ आणि नेकचा सुद्धा कट करून घेऊ शेप. आणि थोड्या थोड्या डिस्टन्सवर आपल्याला कैचीने असे स्लॅशेस द्यायचे आहे, ज्यामुळे आपला कापड हा इझिली असा टर्न होईल. अशा पद्धतीने मी थोड्या थोड्या डिस्टन्सवर स्लॅशेस देणार आहे. आपली शिलाई जिथपर्यंत आहे तिथपर्यंत ते द्यायचे आहे, ज्यामुळे आपला कापड सहज टर्न होऊन जाईल. आणि आता आपल्याला कापड टर्न करून घ्यायचं आहे. नेक आणि आर्महोल फिनिशिंग कंप्लीट झालेली आहे. हवं असल्यास आपण वरती नेकला आणि आर्महोलला प्रेस शिलाई सुद्धा देऊ शकतो. अशा प्रकारे मी पूर्ण फॅब्रिक आता स्लॅश करून पूर्ण टर्न करून घेणार आहे. शोल्डर्स स्लीव्ज हे नीटपैकी बाहेर काढून घेणार आहे. आता या फ्रंट साईडला आपण शोल्डरपासून सेंटर घेत डार्ट टाकून घेणार आहोत. शोल्डरपासून सेंटर घ्यायचा आणि 2 ते 2.5 इंचाचे डार्ट आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. आता ही बॅक साईड आहे. बॅक साईडला मी नाडे टाकणार आहे. अशा प्रकारे नाडे मी ठेवून घेतलेले आहे. बॅकच्या मेन अस्तरवर मेनवर फॅब्रिकवर अस्तर ठेवला आणि अशा प्रकारे जिथे जिथे मला नाडे टाकायचे आहेत ते ठेवून घेतलेले आहे. आणि मी आता इथून खालून शिलाई मारणे सुरू करेल आणि पूर्ण स्टिच करत जाईल. आधी मी वरचा नेक हा स्टिच करून घेणार आहे. इथे सुद्धा मी बक्रम आणि कॅनव्हासचा वापर केलेला नाही आहे. आपण कॅनव्हास आणि बक्रमचा वापर सुद्धा करून ही स्टिच करू शकतो. आता मी हे थोड्या थोड्या डिस्टन्सवर मला ज्या प्रकारे हवे आहे त्या डिस्टन्सवर बाहेरच्या बाजूला नाडे निघत आहे आणि आतमधल्या बाजूला कट आहे. अशा प्रकारे ठेवलेले आहे. थोड्या थोड्या डिस्टन्सवर मला जसा हवा आहे मी तसा ठेवून स्टिच करून घेणार आहे पूर्ण शेपमध्ये.
आता सेम ज्या लाईनमध्ये मी जिथे अटॅच केला आहे नाडा तसा सेम मी मार्क करून घेतलेला आहे डिस्टन्स आणि त्या ठिकाणी परत नाडा ठेवून हे स्टिच करून घेणार आहे. आता मी फॅब्रिक कट करून घेतला आहे. आर्म होलला सुद्धा आता मी शिलाई मारून घेणार आणि एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून त्याला सुद्धा स्लॅशेस देऊन देणार. सगळीकडचा जो एक्स्ट्रा फॅब्रिक होता तो मी कट करून घेतलेला आहे आणि नेकला आणि खालच्या बाजूला जो डिझाईन केलेला नेक आहे त्याला सुद्धा मी कैचीनी थोड्या डिस्टन्सवर स्लॅश मारून घेतलेले आहे की ज्यामुळे कापड सहजासहजी आपल्याला पलटवता येईल. आता हा आर्महोल सुद्धा स्टिच करून मी स्लॅश मारून घेईल आणि हा जो मधातला भाग आहे तिथून मी आता कापड हा बाहेर काढून घेत आहे, म्हणजे कापड टर्न करून घेत आहे. अशा प्रकारे मी आरामात हा कापड पूर्ण टर्न करून घेणार आहे. टर्न केल्यानंतर आपण इथे वरती प्रेस शिलाई घेऊन घ्यायची आहे ज्यामुळे कापड नीट बसेल. अशा प्रकारे हा माझा बॅक साईड सुद्धा रेडी झालेला आहे. इथे बॅकला सुद्धा मी शोल्डरपासनं स्ट्रेट खाली घेऊन एक एक डाट देऊन देणार आहे. आता आपल्याला हे शोल्डर अटॅच करून घ्यायचे आहे. फ्रंट साईड ठेवून मी शोल्डर अटॅच करून घेतलेले आहे. त्यानंतर हा बॉटमची फिनिशिंग करते आहे. जिथे डार्ट आलेला आहे तिथे मी बॉटमला जो फॅब्रिक अटॅच करणार आहे तिथे मी एक प्लीट टाकून घेत आहे. जिथे डार्ट आला आहे तिथे अशा प्रकारे एक प्लीट आपल्याला टाकून घ्यायची आहे की ज्यामुळे आपला बॉटम मागचा जो भाग आहे असा वरती उठून येणार नाही डार्टजवळ. अशा प्रकारे मी खाली बॉटम फिनिशिंग करून घेणार आहे. टर्न करून शिलाई करून घेणार आहे. अशा प्रकारे हा माझा फायनल लुक आहे फ्रंट आणि हा